नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली आता अद्वैतच्या चांदेकर ज्वेलर्समध्ये येऊन आता तो तुकडा त्यांनी अद्वैतला दाखवलेला असतो आणि CJK95 हे त्या दागिन्यावरती त्या तुकड्यावरती बघताच अद्वैत म्हणतो की CJK म्हणजे चांदेकर्स ज्वेलर कोल्हापूर आणि 95 म्हणजे हा दागिना 95 सालात बनला गेला आहे आणि याचं त्यावेळेस डिजिटल रेकॉर्ड नव्हतं आणि म्हणून मला वाटतं की या दागिन्याची सगळी डिटेल्स रजिस्टरमध्ये असेल की नाही मला माहिती नाही. काला म्हणते की असं कसं म्हणतोस, अरे चांदेकर 95 म्हणजे आजोबांच्या काळात आणि आजोबांनी मला नाही वाटत की एकही गोष्ट सोडली असेल म्हणून. तेवढ्यात सायली म्हणते की आम्हाला ते सगळं रेकॉर्ड बघायला भेटेल का, म्हणजे तो दागिना कोणी खरेदी केला हे आम्हाला समजलं पाहिजे. इकडे आता रविराजने सांगितल्यामुळे प्रिया ही आता किल्लेदाराच्या घरी आलेली असते आणि रविराज त्याचा तिला जाब विचारतो. रविराज म्हणतो की पूर्णाजी तुला खोट्यात काढलं तिने आणि तू आजकाल खोटं बोलायला लागली असे म्हणाली, त्याचं उत्तर काय आहे. ते ऐकताच पुन्हा आता प्रियाचं नाटक सुरू होतं. प्रिया म्हणते की आज सासरची माणसांनीच मला जर तोडलं तर मी कुणाकडे जाऊ. तेवढ्यात आता प्रिया म्हणते की या सगळ्याला कारणीभूत ती सायली आहे. सायली सगळेजण आता तिचंच ऐकायला लागलेत. तन्वी आता डोक्याला हात लावत म्हणते की माझं ना नशीबच फुटकं आहे. तेवढ्यात सुमन पुढे येते आणि म्हणते की अगं तन्वी असं का बोलतेस आणि माहेरला आलेल्या मुलीने असं रडायचं असतं का आणि असं डोळ्यात पाणी नसतं आणायचं. तेवढ्यात आता लगेच प्रिया म्हणते की कसलं आलं माहेर आणि मला ना इथे फक्त आत्तापर्यंत आल्यापासून जाब विचारणं चालू आहे. कोणी मला विचारलं का कॉफी हवी का, तुला जेवायचं आहे का, तुला भूक लागली आहे का. सुमन म्हणते की हे बघ झालं ते की सगळं सोडून दे तन्वी, मी तुझ्यासाठी खीर करते. तर नागराज म्हणतो की आता जेवल्याशिवाय जायचं नाहीस तन्वी तू. आणि इकडे आता ताबडतोब प्रतिमा म्हणते की बस तू तन्वी, मी सुद्धा तुझ्यासाठी काहीतरी करते. आता पटकन नागराज तन्वीला खुणावतो आणि त्याच्या बेडरूममध्ये घेऊन जातो. इकडे आता तन्वी म्हणते की तुम्हाला नाही माहिती, 5 मिनटं फक्त त्या किल्लेदाराच्या समोर उभं राहा तुम्ही, मग तुम्हाला कळेल. तेव्हा आता नागराज म्हणतो की मला नको ॲटिट्यूड दाखवू, स्वतःचं काम धड करत नाही. प्रिया म्हणते की बरं ते जाऊ द्या, तुम्हीच सुद्धा तुमचं काम नीट करता का आणि त्या प्रतिमाला गोळ्या देताय ना. तर आता नागराज म्हणतो हो देतो, पण कधी कधी विसरतो आणि आता त्या गोळ्याही संपत आल्यात, जवळपास संपल्यातच. तेवढ्यात आता प्रिया म्हणते की हे मला तुम्ही आत्ता सांगताय का. अहो त्या प्रतिमाला रेग्युलर गोळ्या देत जा, तिच्या मेंदूवरचं जळमट तसंच राहायला हवं. आणि ताबडतोब आता प्रिया त्या मेडिकलच्या मुलाला कॉल करते आणि म्हणते की मला त्याच गोळ्या पाहिजे. तर तो मुलगा म्हणतो पाहिल्या का. तर ती प्रिया म्हणते हो आणि त्याने काम स्लो होतं आणि मेंदूवरती आता जड पडायला लागतो मेंदू आणि थोडंसं वेड्यासारखं वागायला लागतो, सेन्स कमी होतो. त्याच गोळ्या रे बाबा. तर आता तुला पैसे मिळतील पण वेळेवरती मला त्या गोळ्या आणून दे असे प्रिया त्याला बोलते. आणि इकडे आता अद्वैतने ते 95 सालचं रजिस्टर मागवलेलं असतं. पिऊन आता ते रजिस्टर आणत आता अद्वैतच्या हातात देतो. तेवढ्यात ते अद्वैत रजिस्टर उचकत आता अर्जुनला म्हणतो की हे 95 सालचं रजिस्टर, यामध्ये कोणताही दागिना खरेदी केला असेल तर त्याचं डिस्क्रिप्शन, त्याची किंमत, त्याची प्राईस, त्याची स्पेसिफिकेशन यामध्ये नमूद आहेत. आणि अद्वैत तो दाखवतो. ते रजिस्टर बघताच आता अर्जुन म्हणतो यामध्ये डिस्क्रिप्शन आहे, दागिन्याचं वर्णन काय आहे, म्हणजे हा तुकडा ना कशाचा आहे ते सुद्धा आपल्याला समजेल. आणि दोघेही आता रजिस्टर बघू लागतात आणि त्यानंतर आता अर्जुन आणि अद्वैत पुन्हा रजिस्टर उचकू लागतात. आता त्या रजिस्टरमध्ये आता पुन्हा एका पेंडंटचं डिस्क्रिप्शन आलेलं असतं आणि त्यावरती यस आकाराचं तो सिम्बॉलसुद्धा असतो. आणि पटकन आता कला तो सोन्याचा तुकडा बाहेर काढते आणि त्या रजिस्टरवर लावते, तर यस आकाराचा तो सिम्बॉल असतो. आणि लगेच अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतात. त्यामध्ये लिहिलेलं असतं की कस्टम पेंडंट, म्हणजे याचा अर्थ की त्या व्यक्तीने त्याच्या मनासारखं हे पेंडंट बनवून घेतलं आहे. आणि लगेच आता त्याचं नावसुद्धा तिथे असतं आणि तिचं नाव असतं कालिंदी महाडिक. आणि आता ते अर्जुन बघतो आणि कालिंदी महाडिक या नावाच्या व्यक्तीने ते पेंडंट खरेदी केलं आहे हे आता त्या रजिस्टरमधून समजलेलं असतं. आता अद्वैत म्हणतो कदाचित आबासुद्धा या कस्टमरला ओळखत नसतील, कारण ज्या कस्टमरला आबा ओळखतात ना त्या कस्टमरचा यामध्ये फोटो असतो, पण या कस्टमरचा यामध्ये फोटो नाही आहे. आणि लगेच आता अर्जुन विचार करतो की म्हणजे या
चा कस्टम पेंटंट बनवणारी कालिंदी महाडिक आहे तरी कोण ते शोधायला हवं. इकडे आता नागरासोबत तन्वी ही पुन्हा हॉलमध्ये येते. आता इकडे पूर्णाई आणि सुमन किचनमध्ये आता स्वयंपाक करत असतात. तर तेवढ्यात तन्वी म्हणते की बघा ना आता मी काय करते ते. पटकन आता प्रतिमाचा मोबाईल टेबलवर असतो आणि प्रतिमा तिथून आता आतमध्ये जाता क्षणी प्रिया आता प्रतिमाचा मोबाईल घेते आणि त्यामध्ये पूर्णाईचा नंबर बाहेर काढून पूर्णाईला मेसेज करते आणि त्यामध्ये प्रियाने लिहिलेलं असतं की पूर्णाई तुम्ही माझ्या तन्वीवरती खोटारडेपणाचा आरोप केला आणि हे मला अजिबात आवडलेलं नाही आहे आणि त्यामुळे मी माझ्या तन्वीला माहेरीसुद्धा घेऊन येऊ शकते. असा मेसेज आता तन्वीने पूर्णाईच्या मोबाईलवर आता सेंड केलेला असतो आणि लगेच आता नागराज म्हणतो की अच्छा अशी थिणगी टाकली तू. तर प्रिया म्हणते आता या थिणगीचा वनवा व्हायला वेळ लागणार नाही. आणि इकडे त्याच वेळेस आता तन्वी ही दरवाजात येते. तर पूर्णाई आणि कल्पना दोघीही आता मोबाईल बघत तो प्रतिमाचा आलेला मेसेज बघतात. पूर्णाई म्हणते की कल्पना अगं प्रतिमाने असा का मेसेज केला आहे. कल्पना म्हणते की तेच मला काही कळत नाही. आणि तो मेसेज वाचता क्षणी इकडे प्रियासुद्धा तिथे येऊन बसते आणि म्हणते की आईचा मेसेज काय लिहिलं आहे तिने. तर पूर्णाई म्हणते की कल्पना अगोदर प्रतिमाला फोन लाव आणि खात्री केल्याशिवाय ना मला करमायचंच नाही. कल्पना आता प्रतिमाला फोन लावते आणि इकडे आता प्रतिमाला फोन करता क्षणी इकडे आता कल्पना म्हणते की अगं प्रतिमा तुझी तब्येत बरी आहे ना. तर आता प्रतिमा म्हणते हो मला काय झालं. तेव्हा आता कल्पना म्हणते की प्रतिमा तू आम्हाला मेसेज पाठवला ना तो आम्हाला खटकला आहे. आता प्रतिमा म्हणते कुठला मेसेज. तर कल्पना पूर्णाईकडे बघते. कल्पना म्हणते थांब तुला सांगते आणि कल्पना तो मेसेज वाचते आणि तेवढ्यात आता कल्पना तो तन्वीचा मेसेज वाचून दाखवते. ते ऐकताच आता प्रतिमा घाबरते आणि म्हणते नाही नाही कल्पना मी असा कुठलाच मेसेज केला नाही आणि पूर्णाईच्या समोर मी अशा सुरात कधी बोलेल का कल्पना. आता कल्पना पूर्णाईला धक्का बसतो आणि तेवढ्यात आता प्रिया म्हणते की पण आई हा मेसेज तुझ्याच नंबरवरून आलाय. मेसेज करून तू विसरून गेली आहेस का. प्रतिमा म्हणते मी कोणाची शपथ घेऊन सांगू मी मेसेज केला नाही. आणि तेवढ्यात रविराज तिथे येतो आणि म्हणतो काय झालं. प्रतिमा म्हणते की अहो बघा ना माझ्या मोबाईलवरून पूर्णाईला कुणीतरी उद्धट मेसेज केला पण मी नाही केला तो. तेवढ्यात रविराज मोबाईल बघतो. तर प्रिया म्हणते बाबा अहो आई वेळेवर गोळ्या घेते ना म्हणजे ती काहीतरी करते आणि पुन्हा विसरून जाते. आणि लगेच आता प्रिया म्हणते बाबा मी काय म्हणते आपण आईंच्या गोळ्या बदलून बघूयात का एकदा. कारण आई आता भरपूर वेळा विसरायला लागली. आता प्रतिमाला धक्का बसतो आणि तेवढ्यात आता रविराज म्हणतो की इथे मेसेज केलेला काही दिसत नाही आहे. तेवढ्यात आता प्रतिमा म्हणते की नाही हो मी मेसेज नाही केला आहे. आणि प्रतिमा म्हणते खरंच माझ्यावर विश्वास ठेवा मेसेज कसा असणार मी मेसेजच केला नाही. आता पूर्णाई म्हणते की हे बघा पूर्णाई म्हणते की प्रतिमाने मेसेज केला नसेल याचे माझं मन सांगतंय पण हा मेसेज प्रतिमाच्याच मोबाईलवरून आला हे मात्र तेवढंच खरं आहे. तेवढ्यात आता रविराज म्हणतो की मला तो मेसेज फॉरवर्ड करा. कल्पना आता तो मेसेज पुन्हा प्रतिमाच्या मोबाईल फॉरवर्ड करते आणि रविराज प्रतिमा तो मेसेज वाचतात. आता प्रतिमा घाबरते आणि म्हणते नाही नाही हा मेसेज मी केलाच नाही आहे. आणि आता रविराजला सुद्धा धक्का बसलेला असतो. इकडे आता अर्जुन आणि सायली घरी येतात. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की पहिल्यांदा मला संशय होता की ते पेंडंट साक्षीचं असेल पण आता माझी खात्री झाली की ते यश आकाराचा पेंडंट आता साक्षी शिकरेचंच आहे. इकडे आता सायली अर्जुन विचार करत असतात. अर्जुन म्हणतो की जी पेंडंट खरेदी करणारी बाई तिचं नावसुद्धा वेगळं आहे आणि साक्षीसाठी तिने कशाला पेंडंट खरेदी केलं असेल. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की काहीतरी महत्त्वाचं असेल त्याच्याशिवाय कोणी कशाला सोन्याचा दागिना सरप्राईज भेट म्हणून देईल. आणि आता सायली म्हणते की त्यांनी त्यामध्ये एवढंच लिहिलं होतं आणि एवढंच सांगितलं की ते पेंडंट ज्या कारागिराने बनवलं त्याचं नाव आणि किती तारखेला बनवलं ती तारीख म्हणजे 8 ऑगस्ट 1995. तेवढ्यात आता चैतन्य म्हणतो काय कोणती तारीख म्हणाली सायली वहिनी तू. तर सायली म्हणते 8 ऑगस्ट 1995. तर आता चैतन्य म्हणतो की अरे 8 ऑगस्ट 1995 म्हणजे साक्षीची बर्थडेट. आणि ते ऐकताच आता सायली आणि अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि याचा अर्थ कालिंदी महाडिक म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून साक्षीची आई असल्याचे सत्य आता अर्जुन समोर आलेले असते आणि तिच्या आईने साक्षीसाठी ते पेंडंट बनवल्याचं आता अर्जुन समोर आलेलं असतं. आणि तेवढ्यात हे सगळं बोलत असतानाच तन्वी आता अर्जुनच्या बेडरूमच्या दरवाजाजवळ येऊन कान देऊन ते ऐकू लागते आणि तेवढ्यात पाठीमागून कल्पना तिथे येते आणि तन्वीला बघताच आता कल्पना म्हणते की तन्वी काय चाललंय तुझं हे. आणि तेवढ्यात दरवाजा उघडून अर्जुन आणि सायली बाहेर येतात. तर आता अर्जुन म्हणतो
काय झालं तर कल्पना म्हणते की तन्वी तुमच्या दरवाजाला कान देऊन ऐकत होती. तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की कुत्र्याचं शेपूट ना ते वाकडंच. आणि आता इकडे अर्जुन समोर सत्य आलेलं असतं आणि कल्पनाने तन्वीला अर्जुनचे बोलणे ऐकताना रंगे हात पकडून दिलेलं असतं. तेव्हा आता कालिंदी महाडिक आणि आता अर्जुन यांची समोरासमोर भेट कशी होणार आणि कालिंदी महाडिकचा भयानक भूतकाळ आता कसा अर्जुन समोर आणणार आणि इकडे आता साक्षी प्रियाची वाट लावून अर्जुन त्यांना कसा जेलचा रस्ता दाखवणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.